महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बरेच उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांची संख्याही खूप आहे. जवळजवळ 70-80 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांना विजयी घोषित करायला निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. मग एक प्रश्न आहे की त्या वार्डामध्ये किंवा त्या ठिकाणी मतदान होणार काय? तर निवडणूक आयोगाने आज जाहीर केले की तिथं मतदान होणार नाही. पण संविधानामध्ये एक अधिकार आहे नाटो वापरण्याचा. जो उमेदवार एकच बाकी आहे तो जर आम्हाला नको असेल तर त्याच्याविरुद्ध आपण नोटा वापरू शकतो. तर निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे, तुम्ही त्या ठिकाणी निवडणूक घ्या, मतदान घ्या. जर सगळीच मतं त्या उमेदवारा पडली तर त्या उमेदवाराला विजयी घोषित करा. आणि जर त्या उमेदवारापेक्षा जर नोटाला मतं जास्ती पडली तर ती इलेक्शन किंवा तो उमेदवार कॅन्सल करा. ही खरी आपल्या लोकशाहीमध्ये निवडणुकीची प्रक्रिया असली पाहिजे. पण दुर्दैवानं निवडणूक आयोगाने तिथे इलेक्शन होणार नाही, मतदान होणार नाही असं जाहीर केलेलं आहे. तर निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे की तुम्ही तिथे इलेक्शन घ्या. जर सगळी मतं किंवा नोटापेक्षा जास्ती जर तिथं उमेदवाराला त्या मतं पडली तर त्याला विजयी घोषित करा. त्याला पडणाऱ्या मतांपेक्षा जर नोटाचे मतं जास्त असतील तर मात्र तिथं इलेक्शन दुबार घेतलंच पाहिजे. हा लोकशाहीमध्ये जर लोकशाहीला मजबूत करायचं असेल तर हे केलं पाहिजे. का तर बातम्या येत आहेत ज्यांनी माघार घेतली तिथं बऱ्याच ठिकाणी अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत, दबावाचं राजकारण झालेलं आहे, भीती घातलेलं आहे, हे झालेलं आहे. हे जर लोकशाही जर सजग असली पाहिजे, लोकशाही जर सजग ठेवायची असेल तर तिथं मतदान घेतलंच पाहिजे. हा माझा कळकळीचा सल्ला निवडणूक आयोगाला आहे. याच्याबद्दल आमच्या तमाम दर्शकांना काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून कळवा. आमचं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.